brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। कुंभमेळ्याचा उल्लेख अभिभाषणात साहेब आज राज्यपाल महोदयांनी केलाय। आता कुंभमेळा प्राधिकरण स्थापन केले, 25,000 कोटीचं बजेट मंजूर केलेलं आहे। अध्यक्षमध्ये उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या कुंभमेळ्यापेक्षा 5,000 कोटीने जास्त बजेट अध्यक्षमध्ये महाराष्ट्र शासनाने निर्माण केलेलं आहे। जनतेमध्ये अशी चर्चा आहे की प्रयागराज कुंभमेळ्याप्रमाणेच या कुंभमेळ्याचे सुद्धा सर्व टेंडर कोणाला जाणार? परराज्यात आणि नाशिक पासून पलीकडे असणाऱ्या गुजरात राज्यातल्या कॉन्ट्रॅक्टरकडे जाऊ नये। एखादा सुरेश धसने कॉन्ट्रॅक्टर सुचवला तर त्याला गेलं तर आमची कुणाची तक्रार नाही, पण महाराष्ट्रातल्या मराठी कॉन्ट्रॅक्टर आणि किमान नाशिक जिल्ह्यातल्या चांगले कॉन्ट्रॅक्टर नाशिक जिल्ह्यात आहेत, त्यांनाच काम रिस्ट्रिक्ट करा। नाशिक खानदेशात करा, पायल नगर जिल्ह्यापर्यंत या, पायल तर बीड जिल्ह्यापर्यंत या, आमची काही तक्रार नाही। पण बाहेरच्या परराज्यातल्या मोठ्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरना आपला कुंभमेळा करण्याची संधी देऊ नये अशी माझी विनंती आहे। आता 25,000 कोटीचं बजेट म्हणजे कमाल आहे। अध्यक्षमध्ये कर्जमाफीला आपल्याला पैसे नाहीत, पण तिकडे 25,000 कोटी रुपये खर्च पूर्वी एकदा झाला होता कुंभमेळा, त्यात आणखीन थोडा डेव्हलप करायचं आहे, वाढीव सेवा निर्माण करायच्या आहेत आणि त्यामुळे लोकांना ह्याच्यात काही भ्रष्टाचार होतोय का अशी भीती वाटायला लागली आहे आणि तसा अनुभव देखील आता ग्रासरूट लेवलला यायला लागलेला आहे। आणि म्हणून आपल्याकडं लाडक्या बहिणींना 1500चे 2100 करायला पैसे नाहीत, अध्यक्षमध्ये कर्जमाफीसाठी पैसे नाहीत, शेतकरी मेटाकुटीला आलाय। 2018 पासून 6,000 रुपये आपण अनुदान देतो, त्यात 1 रुपयाची पण आपण वाढ केलेली नाही। अध्यक्ष महोदय, आता माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यात खरं लक्ष घातलं पाहिजे। नाशिकमध्ये कुंभमेळ्यात CCTVचं काम पूर्वी मागच्या 10 कोटीत झालेलं, आता ते काम 300 कोटीवर गेले, 30 पट वाढ झाली। एवढे महाग नाही आहेत, उलट CCTV कॅमेरे स्वस्त झाले आहेत अध्यक्ष महोदय। किंमत वाढणारी व्यवस्थाच नाही आहे, हे तीच नाही आहे कॅमेऱ्याची, टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेलेली आहे। आणि म्हणून अध्यक्ष महोदय 10 कोटीचं पूर्वी झालेलं काम आता 300 कोटी कशाला लागतात याचंही स्पष्टीकरण सभागृहाला मिळणं आवश्यक आहे। अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांच्या अनुदानात काही वाढ करत नाही, पण टेंडरच्या किमती शेकडो पटीनं वाढायला लागलेल्या आहेत। 2015 मध्ये या अनियमिततेची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री महोदयांनी दिले होते, त्याचा अहवाल 11 वर्ष झालं तरी अजून सार्वजनिक करण्यात आलेला नाही। मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे, कुंभमेळ्याच्या नावावर हा जो गैरकारभार चालू आहे त्यावर मला नाशिकचे कायमचे रहिवासी असणारे साहित्यशास्त्रातील सर्वोच्च पुरस्कार मिळवलेले कुसुमाग्रजांची कुंभमेळ्यावर लिहिलेली सिंहस्थ नावाची कविता आठवते। तुम्ही ही कविता ऐका, कविता आहे म्हणून, आणि ती कुसुमाग्रजांची आहे। व्यर्थ गेला तुका व्यर्थ ज्ञानेश्वर, संतांचे पुकार वांज झाले, रस्तो रस्ती साठे बैराग्यांचा ढीग, दंभ शिग तुडुंबला, आले खडग हाती नाचती गोसावी, वाट या पुसावी अध्यात्माची, कोणी एक उभा एका पायावरी, कोणास पथारी कंटकाची, असे जपी तपी प्रेक्षकांची आस, रुपयांची रास पडे पुढे, येथे 100ला लाभतो प्रवेश, तेथे लक्षाधीश फक्त जातो, तुका म्हणे ऐसे माइंदे माइंद, त्यापाशी गोविंद नाही कुसुमाग्रज। कुसुमाग्रजांनी लिहिलेलं याचं एक छोटंसं वर्णन आहे। अध्यक्ष महोदय, दुसरा एक सामाजिक प्रश्न आहे आणि आपण हा शेवटचा प्रश्न नंतर नाही बघितलं तरी चालेल माझ्या या भाषणाकडे। महाराष्ट्र विद्यार्थी सुरक्षा संरक्षण व मानसिक कल्याण धोरण 2025 आपण तयार केले आणि अभिभाषणात विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या प्रश्नाचा उल्लेख माननीय राज्यपाल महोदयांनी केलाय। अध्यक्ष महोदय, सर्वाधिक राज्यात महाराष्ट्रातच आता सर्वाधिक विद्यार्थ्यांच्या आत्महत्या सुरू झालेल्या आहेत आणि उपाययोजना करायला पाहिजे। नैराश्य विद्यार्थ्यांचं प्रचंड वाढतंय, मैदानी खेळ खेळण्याचं प्रमाण प्रचंड कमी झालेलं आहे। मोबाईल आणि सोशल मीडियाच्या वापरामुळं अगदी लहान मुलांना देखील आता मोबाईल मिळायला लागतात। मी आजच सकाळी मोदी साहेबांचा एलॉन मस्क याच्याबरोबरचा फोटो बघितला,
त्यावेळी 2 लहान मुलं एलॉन मस्कची मोदी साहेबांना भेटताना शेक हँड करताना आहेत. त्या मुलांच्या हातात मोबाईल नाही, लॅपटॉप नाही, आयपॅड नाही, काही नाही. त्यांच्या हातात पुस्तक आहेत. आणि त्यामुळं अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातल्या नव्या पिढीला, तरुण पिढीला पुस्तकं हातात देण्याचं काम आपण केलं पाहिजे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळांमध्ये वाचन संस्कृती वाढली पाहिजे. आणि मोबाईल वापर करण्याच्या बाबतीत सरकारने काहीतरी आपण विचार करून काहीतरी कारवाई करा. झालेली ना, मी एवढा वेळ तुमचा मी घेणार नाही, कारण वर सभा चर्चा झालेली असली तर तुम्ही काहीतरी करालच. पण काहीतरी अध्यक्ष महोदय, लहान मुलांनी मोबाईल वापरण्याच्यासाठी कुठेतरी बंद करण्याचा, जनजागृतीसाठी जाहिरात तर करा. तुमच्या सगळ्यांचे फोटो देऊन तुम्ही जाहिराती देताय, तुमचे फोटो काढा. आणि फक्त ही जनजागृती कशी होईल, तुम्हाला नाही, तुमचं पण दुसऱ्यांचं आहे. मी तुम्ही आहे म्हणून तुमच्याकडे बघतो. जनजागृती कशी होईल हे याविषयी बघण्याचं काम आपण अध्यक्ष महोदय केलं पाहिजेत. आज खरं म्हणजे अध्यक्ष महोदय, मी या ठिकाणी काल परवा एक मंत्री नाशिकमध्ये शासकीय कार्यक्रमात म्हणजे राज्यपालांनी डॉक्टर आंबेडकर साहेबांचं नाव घेतलेलं आहे. आता शासकीय कार्यक्रम प्रजासत्ताक दिनाचा होता. त्यात आपले एक मंत्री, आता त्यांचं नाव घेत नाही, ते आमचे मित्र आहेत म्हणून, पण कार्यक्रम काय होता तर प्रजासत्ताक दिनाचा. आणि चक्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नावच त्यांनी घेतलं नाही. अध्यक्ष महोदय, हे सर्वात जगातलं सर्वश्रेष्ठ असं संविधान कुणी आपल्याला हातात दिलंय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलंय. त्यांचं नाव विसरणं हा एक प्रकारचा गुन्हा आहे असं माझं मत आहे. आज या ठिकाणी मी मगाशी सीमावादावर बोललो, तर माझी विनंती सरकारला आहे की आपण आता एवढी MBBS कॉलेजेस काढलेली आहेत महाराष्ट्रात. आमचं सरकार असताना प्रत्येक जिल्ह्यात MBBS कॉलेज काढायचा असा निर्णय झाला. आता कॉलेजेस वाढलेली आहेत. तर पूर्वी आपण सीमा भागातील मराठी बांधवांसाठी 8 जागाच राखीव ठेवलेल्या होत्या. 8 जागा ते फार पूर्वीपासून चालू आहे. माझी सरकारला आपल्या मार्फत विनंती आहे की 8 जागाच्या ऐवजी त्या 30 जागा कराव्यात. म्हणजे सीमा बांधव जे आपले आहेत त्यांना महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कॉलेजमध्ये एक जागा ठेवली तर 30 कॉलेजेस आहेत आपली, तर ती मुलं त्या ठिकाणी शिकू शकतील, मेरिटनं शिकू शकतील. म्हणून सीमा भागातल्या बांधवांच्यासाठी MBBS कॉलेजमध्ये आरक्षित जागा ठेवाव्यात, 30 जागा ठेवाव्यात अशी माझी. 8 जागा आहेत ऑलरेडी, त्याचं 30 जागा वाढवाव्यात अशी माझी विनंती आहे.